नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात इंद्रजित पाटील यांच्या पारितोषिक प्राप्त शेलक्या 12 या कथासंग्रहातली कथा राखीचे बंधन. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा. इंद्रजित पाटील लिखित राखीचे बंधन. दुष्काळ पडला होता. बांधावरच्या बाभळी वाळून गेल्या होत्या. काटेरी फांद्यातून कुठंतरी पाखरुचित करत होतं. पाण्याची त्याला आस लागली होती. करपलेल्या गवताची काडीही पाडकत नव्हती. सगळीकडं धुराळा उडत होता. तरवड कोरडूचा पाला खाऊन जागायची पाळी माणसावर आली होती. त्यात मुक्या चित्राबाचा तर सोडाच. दावणीच्या दावणी मोकळ्या होत होत्या. कत्तलखान्याकडं जनावरं जात होती. तशातही आप्पा आपली 2 बैल जीवाचं रान करून सांभाळत होतं. अंगावर 3 गुंड्याचा सदरा, धोतर आणि डोक्याला पांढरी टोपी असणारं हे मध्यम वयाचं व्यक्तिमत्व होतं. परंतु आतोनात कष्ट केल्यामुळं त्यांचं शरीर पिळवटून निघालं होतं. त्यांनी बरेच पावसाळे अनुभवले होते, परंतु हा 72 सालातला दुष्काळ ते पहिल्यांदाच अनुभवत होते. संसाराचा गाडा ओढण्यासाठी तळ्यावर रोजगाऱ्यांना पाणी पाजण्याचं काम ते करत होते. आप्पांनी बैलगाडीमध्ये 2 टिपं टाकलेली होती. त्यात ते लांबून पाणी आणायचे. भरावाच्या खालच्या बाजूला गाडी सोडायचे. मग आपली बैल हिरीच्या बांधावरल्या चिचेखाली नेऊन बांधायचे. कारण तळ्याचं काम त्यांच्याच रानात चालू होतं. सरकारनं या दुष्काळात हाताला काम, खर्चायला दाम मिळावा म्हणून ही योजना राबवली होती. त्याचबरोबर या कामाला येणाऱ्या बाया माणसांना गहू, तेलही मिळत होतं. त्यामुळं थोड्या सोड्या धान्यावर का होईना लोक जगत होती. इकडं तिकडं कामाला जात होती. त्या दिवशी आप्पांनी नेहमीप्रमाणे आपली पाण्याची गाडी भरावाच्या खाली आणून सोडली. बैल रुळाला झोपली. रूळ भरावावर फिरायला लागला. भरावाला चोपू लागला. हे एक वाढीव काम त्यांना साहेबाकडनं मिळालेलं होतं. बैल सांभाळण्याचा हा फायदा होता. त्यामुळं दुष्काळातही आप्पांचं बरं चाललं होतं. दुपार झाली होती. सूर्य आग वकत होता. तसं आप्पांनी बैलाच्या खांद्यावरचं शिवाळ खाली टाकलं. कासरा धरण्यासाठी ते खाली वाकलं. मधल्या बांधानं बैल हिरीवर आणली. हिरीच्या तळाला गुडघाभर पाणी होतं. नांदीला बोळा लावला. पोहऱ्यानं नांद भरली. बैलांना पाणी पाजलं आणि ते चिचेच्या झाडाखाली आलं. जित्रब चिंचेच्या उघड्या झालेल्या मुळीला बांधली. कडब्याची बुडकं बैलांना टाकली. तीही खाऊ का नगं करत चाबलू लागली. आप्पांनाही ताण लागली होती म्हणून ते परत हिरीकडे गेले. पोहऱ्यात पाणी काढलं. त्याच पोहऱ्याला उजवा हात लावून पाणी ढासा डोसलं. तोंडावर पाणी मारून ते धोतरानं पुसलं. पुन्हा आप्पाने पोहरा हिरीत सोडला. वर वाढला. कानीला धरून भरलेला पोहरा तसाच घेऊन ते चिचेच्या झाडाखाली आलं. थोडा वेळ बोडाला टेकून बसलं आणि कोरड्यात सोडलं. चटणी आणि भाकरीचा घास असा तोंडात घालणार तेवढ्यात गाडी वाटेनं कोणीतरी बाई माणूस येत असलेलं त्यांना दिसलं. एवढ्या भर उन्हात फुफुट्याची वाट तुडवत कोण येत असन बरं म्हणून ते निरखून बघायला लागले. दबक्या चालीनं ते बाई माणूस आप्पाकडेच येत होतं. चिचेच्या बांधाला लागल्यावर ती बाई पोटुशी आहे याची जाणीव त्यांना झाली. तिच्या पायात पायतानही नव्हतं. त्यामुळं पायाचं तळवं फुफुट्यानं भरलं होतं. कमरेवर हात ठेवून कणत कुथत एकदाशी ते झाडाखाली पोचली आणि धाप लागल्यागत म्हणली, दादा दादा पाणी आहे का प्यायला? लय ताण लागली बघा. अगं हाय की अक्का, पर पहिलं तू खाली बस बघू. तिची अवस्था बघून आप्पा म्हणलं, आहो दादा
दादा तुम्ही जे आव्हा हो, तोंडातला घास कशा पाय काढताय माझ्या पाय. म्या बसची की इथं बांधाव. नग नग तसं कसं म्हणतीस, अगं पाहुणे तू. आप्पाने फाटकं तुटकं चवाळं तिच्यासाठी बांधावर हातरलं, तशी ती हात टेकून सावकाश चवाळ्यावर बसली. पोऱ्यातलं निम्म पाणी मोरव्यात ओतून ते तिला प्यायला दिलं. ती घाटा पाणी प्यायली, थोडी शांत झाली. तसं आप्पा म्हणलं, कंच्या गावाची म्हणायची अक्का तू. मराठवाड्यात सासर आणि ह्या शिवेच्या पाल्याड माहेर आहे दादा माझं. माहेरला निघाली वय. चटणी आणि कोरभर भाकरी तिला देत आप्पा म्हणलं, नग नग मला नग, खावा ना तुम्हीच. पदरानं तोंड पुसत ती म्हणाली, खा अक्का. अगं दमून भागून आलीस. पोटात बाळ आहे तुझ्या, तेवढंच पोटाला आधार. आप्पा समजावणीच्या स्वरात बोलताच ती चटणी भाकर खायला लागली. एकटीच निघालीस, पायात पायतान नाही, बरोबर कोणच नाही. घास पोटात ढकलत आप्पांनी प्रश्न केला तसा तिचा चेहरा पाडला. एका विशिष्ट विचारचक्रात ती बोलायला लागली, दादा कोण आहे माझं? नवरा पिदाडा. सासू सासऱ्याला लई घमेंडे. त्यांचा सुंब जळल पण पीळ काही जात नाही. घालवायला कुणीची ना. दिस्त भरत आल्यात म्हणून एकटीच निघाले माहेरला बाळणपणासाठी. अन माहेरी कोण कोण आहे? माहेर बी तसंच. बा लहानपणी सोडून गेला. मायनं कसं बसं माझं लगीन केलं. ह्यो असला धोंडा बांधला गाळ्यात. कसा याच्या दारात मला बांधून टाकली. त्याच्या नावाचं कुकू माझ्या भाळी गोंदलं. धडजा काय येईना न माराया. आधाराला भाऊ बहीण बी नाही बघा. बोलत बोलत दोघांनी कोरड्यात संपवलं. आप्पांनी भाकरीचं चिरगुट झटकलं. मोरव्यात तिला अजूक पाणी दिलं. स्वतः पोऱ्यातलं पाणी पिऊन आडवं तिला म्हणले, आका थोडी वेळा आडवी हो आणि मग निघ. तशी ती हात टेकून उठत आप्पाला म्हणली, नाही न ग दादा, जाते मी, मला उशीर होईन. अहो चलनं बी उरकणं झालंय. कसं उरकल आका? अगं पोटात बाळ आहे तुझ्या, पाय बी सुजलेत तुझं. तिच्या पायाकडं बघत आप्पा म्हणलं, सुजू द्या, नशीब आपलं. असं म्हणत ती उठली. तसं आप्पा म्हणलं, बरं मला सांग तुझं नाव काय, कोणाची तू? मी बाजीराव बोकड्याची पोर सावित्री. जाधवाच्यात दिलं मला. दादा येते मी. असं म्हणून ती बांधावरनं खाली उतरायला लागली. तशी तिच्या पोटात अचानक कळ आली. आई ग म्हणून ती मोठ्यांदा विवळायला लागली. तिला दरदरून घाम सुटला. आप्पा घाबरूनच गेलं. तसं ते लगेच उठलं. त्याने तिच्या हाताला धरलं, चवाळ्या वाहून झोपवलं. तशी ती आणखीन कानायला लागली. तिला कळा येत होत्या. पोटात दुखू लागलं होतं. पुढच्या परिस्थितीची जाणीव होताच आप्पांनी तळ्याकडं धाव घेतली. 4-5 बायांना बोलवून आणलं. चवाळ्याच्या भोवती बायांनी गाराडा घातला. फाटकी तुटकी पटकर कडनी धरण्यात आली. बिचारीला लयच त्रास होत होता. आप्पाला लय वाईट वाटत होतं. पोटात भीतीचा गोळा उठला होता. कारण बाळणपण म्हणजे बाईचा नवा जन्मच असतोय. बाया अथक प्रयत्न करत होत्या. तिला काय बाई सांगत होत्या. तसा बाळाच्या रडण्याचा आवाज आप्पाच्या कानावर पडला. मोकळी झाली वाटतं म्हणून त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. रखमा धावत आप्पाकडं आली. मुलगा झाला, आनंदाची बातमी सांगून गेली. तशी आप्पांनी लगबग केली. बैलगाडी झोपली. गाडीतली पाण्याची टिपं खाली उतरली. गाडीत चवाळं टाकलं. बाळंतिनीला गाडीत झोपवलं. रखमानं मांडीवर बाळ घेतलं आणि गाडी नीट आप्पाच्या घरी पोचली. आप्पाच्या कारभारणीनं भाकरीचा तुकडा वावाळून टाकला. बाळंतिनीला आणि बाळाला आतल्या घरात आणण्यात आलं. तिला बाजेवर झोपवण्यात आलं. 15 दिवस दोघांनी तिची सेवा केली. सावित्रीला तिचं मन साथ देईना. उगच आपल्यामुळं ह्यांना त्रास. बरं ह्यांनी किती करायचं माझ्यासाठी? अशाच काही विचारांचं वादळ तिच्या मनात गोंगवायला लागलं.
एक दिवशी अंधाऱ्या रातीला चिमणीच्या उजेडात आप्पा आणि त्यांच्या कारभारणीला ती बोलायला लागली. दादा, दादा हो, मी कोण, कुठले, तरी मला इतका जीव लावला. तुमचं हे उपकार मी कसं फेडू? या जन्मात तरी ते फेटणार नाहीत. काय बोलते अक्का तू? अगं अशा अवस्थेत तुला सोडून जाणं बरं दिसलं असतं का माणसाला? दादा, पार बदलला हो माणूस. पण तुमच्यासारखा माणूस पण जपणारा देव माणूस आज मला भेटला. त्यामुळं बाळणपणातनं सुखरूप सुटका झाली. नाहीतर भावना विवश होऊन ती बोलत होती. ते बघे सावित्रा, वांगाळीच्या आणू न ग मनात. नाही आणत दादा, पण किती दिस इथं राहू? अगं राह, तुला किती दिस राहायचं तेवढं राह. आप्पा चेहऱ्यावर हास्य आणत म्हणले. न ग, उद्या मी निघाव म्हणतं. अहो, आई बी तिकडं वाट बघत असन, माझी काळजी लागली असन तिला, तवा जावं म्हणते. ते बी खरंच आहे म्हणा. आप्पा विचार करत म्हणले. उद्या मला माहेरी सोडाच. आधीर झालेली सावित्री म्हणाली. असं म्हणते, जाऊ की उद्या. दुसरा दिवस उजाडला. आप्पांनी गाडीला तट्ट्या बांधला. कारभारणीनं कासारणीकडनं सावित्रीला बांगड्या भरल्या. हिरवा चुडा चुलीवर पघळला. तिच्या हातात चुडे बसवण्यात आले. तवर आप्पांनी दुकानातनं साडी चोळी आणि बाळाला आंगडं टोपडं आणलं. बाळाला नवे कपडे घालण्यात आले. एवढा पाहुणचार बघून दोघांच्याही गळ्यात पडून सावित्रा मुसमुसून रडली. फुफुट्याच्या गाडी वाटेनं बैलगाडी अखेर सावित्रीच्या माहेरगावी पोचली. तिच्या माहेरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. खोपट्याच्या घरामोरं गाडी येऊन उभारली तसा सावित्रीच्या आईला आश्चर्याचा धक्काच बसला. ती बाळाला घेऊनच खाली उतरली. तिच्या आईला काय करावं ते कळेना. घाईगडबडीत तिने तिच्या अंगावरनं कोरभर भाकर फिरवून टाकली. सावित्रा घरात आली. आप्पांनी घरासमोरच्या झाडाखाली बैलगाडी सोडली आणि सावित्राच्या मोडक्या तोडक्या घरात ते चटईवर येऊन बसले. चहा पाणी झालं. सावित्रानं घडलेली घटना आपल्या आईला सांगितली तशी ती म्हातारी पटकन उठली. आप्पाचं पायच धरायला लागली. अहो माय माय, असं काय करताय माय? माझीच बहीण असती तर मी काय केलं असतं? तिला टाकून दिलं असतं का सांगा बरं? दोघींकडं बघून आप्पा म्हणलं. बाबा, लय केलं र माझ्या लेकीसाठी. असं म्हणून म्हातारी आला मला घ्यायला लागली. हात जोडून रडायला लागली. बरं, मी येतो आता. तळ्यावर माणसं वाट बघत असतील, त्यांना पाणी पुरवायला लागतंय, नाही तर साहेब वरडत माझ्या नावानं. असं म्हणून आप्पा खोपट्याच्या दारामोरं आलं तसा सावित्रीच्या पाठीमागनं आवाज आला. तिच्या भावना अनावर झाल्या होत्या. ती भावना विवश होऊन बोलत होती. थांबा की दादा, दादा, रक्ताच्या नात्यानं केलं नसतं इतकं तुम्ही माझ्यासाठी केलंय. या नात्याला मला एक नाव द्यायचं आहे. आईशिवाय माझं या जगात कोणी नाही. पण या पोराकडं आणि तुमच्याकडं बघून आज मला जगावंसं वाटतंय, तुमचंच रूप बघावंसं वाटतंय. अगं असं काय केलं मी तुझ्यासाठी? आप्पा दबकत म्हणाले. काय नाही केलं सांगा ना दादा, काय नाही केलं तुम्ही? आणि हो तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, मोठ्या काळजाचा हायसा तुम्ही. अगं ते काय, ते माणुसकीच्या नात्यानं कोणी बी करतच आहे की. कोणी बी नाही करत दादा, फक्त तुम्ही केलंय माणुसकीच्या नात्यानं. आणि त्याच नात्यानं आज रक्षाबंधन नसताना बी मी तुम्हाला राखी बांधते दादा. असं म्हणत सावित्रानं आप्पानं नेसवलेल्या नव्या कोऱ्या लुगड्याचा रेशीमकाठ फाडला आणि त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधला. तसा आप्पाचा ऊर भरून आला. ते सावित्रीला म्हणाले, आके हा भाव सदा तुझ्या पाठीशी असन. असं बोलत आप्पांनी बाळाचा मुका घेतला आणि म्हणले, बेटे, या मामाला इसरू न ग, येतो मी. आणि हा सासरी जाताना निरोप धाड, बैलगाडी घेऊन येतो घालवायला. पाठीमागं बघत चालत चालत आप्पा आपली बहीण सावित्रीशी बोलत होते. झाडाखालची बैल गाडीला झोपून ते बैलांना पळवत गावाकडे निघाली. सावित्राचा विचार करत होते.
त्या मनगटावरच्या रेशमी काठाकडं क्षणोक्षणी पाहत होते. स्त्री जन्माच्या पुराणातल्या कहाण्या आठवत होते आपल्याच नादात. इकडं सावित्रा आणि तिची मायही आप्पाच्या दिलदार स्वभावाचे गोडवे गात होत्या. स्वप्नातही त्यांनाच बघत होत्या. पुढं दिलेल्या शब्दाप्रमाणे आप्पा बैलगाडी घेऊन सावित्राला घालवण्यासाठी तिच्या सासरला गेले. तिच्या नवऱ्याला सासू सासऱ्याला समजावून सांगितलं. गडूळ पाणी निवळ झालं होतं. सासू सासरेही बाळात रमले होते. नवऱ्याने दारू इतर व्यसनं सोडून दिली ती. तो आणि सावित्री नीटनेटका संसार करत होते आणि हे सगळं आप्पांच्या आशीर्वादाने झालतं. त्यामुळं दरवर्षी ते आप्पांना न विसरता रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधत होती. या मानस बहिणीची आप्पाही जातीनं काळजी घेत होते. बरं हाय न व, सदा विचारत होते. तेव्हा सावित्रीच्या गालावर हसू असायचं, तर कधी आप्पा सुखाचं आसूही पुसायचं. पण आज सावित्रीचं आसू अनावर झालं होतं. माणूस आज आहे उद्या नाही, त्याचा घडीचा भरवसा नाही, आणि नेमकं तेच झालं होतं. आप्पा साऱ्यांना सोडून देवाघरी गेलो होतं. तिचं आसू पुसायला आज आप्पा नव्हतं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला होता. सावित्रा वक्सा भोक्षी रडत होती. म्हणत होती, दादा आता कुठं शोधू तुम्हाला? आता मी कुणाला राखी बांधू? तुमच्याशिवाय मी कशी जगू? आणि संकटात मी कुणाकडं बघू दादा? आप्पाला त्याच चिचेच्या बांधाव जाळण्यात आलं, जिथं सावित्रान त्यांची प्रथमतः भेट झाली होती. त्यांना 3 मुली आणि 2 मुलं होती. मुलांनी आप्पाची एक दगडी समाधी उभी केली. त्याच समाधीला माहेरी जाताना फुलं वाहिल्याशिवाय, आपल्या दादाचं दर्शन घेतल्याशिवाय सावित्रा अजूनही जात नाही. दर साली श्रावणात रक्षाबंधनाच्या दिवशी बिचारी न चुकता राखी घेऊन येती, आप्पांच्या समाधीवर ठेवती, समाधीवर मान टेकून हात फिरवती, अश्रू ढाळती आणि म्हणती, बंधू माझा गयेन, मजला माहेरी नेईन, साडी चोळीचा ऐर तो प्रेमान घेईन, साडी चोळीचा ऐर तो प्रेमान घेईन. भाद्रभावाची जपी तेरीत, तुझी माझी आगळी प्रीत, तव सौख्याचे गाते गीत, बहीण भावाच पवित्र नात, तव सौख्याचे गाते गीत, बहीण भावाच पवित्र नात. शील स्नेह रक्षणासी सदा दक्ष तुरे राहावे, राखी बांधिता रूप तुझे माझ्या हृदयात रे पावे, राखी बांधिता रूप तुझे माझ्या हृदयात रे पावे. जन्मोजन्मी तुझ मिळावा, जगी महिमा तुझा कळावा, तुझ्या समाधीवर माझा अश्रू सदाच रे गळावा, तुझ्या समाधीवर माझा अश्रू सदाच रे गळावा, तुझ्या समाधीवर माझा अश्रू सदाच रे गळावा. बंधू माझा गयेन, मजला माहेरी नेईन, साडी चोळीचा ऐर तो प्रेमान घेईन, साडी चोळीचा ऐर तो प्रेमान घेईन, साडी चोळीचा ऐर तो प्रेमान घेईन. असा हा उत्कट आणि अतूट प्रेमाचा
रेशीम धागा. एका मानस बहीण भावाच्या रक्षाबंधनाची कहाणी वाढवते हृदयाचं स्पंदन. असं हे राखीचं बंधन. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात इंद्रजित पाटील लिखित राखीचे बंधन. कथा तुम्हाला आवडली असेल, अतिशय हृदयस्पर्शी कथा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट जरूर करा. आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोतेहो.